आदिवासी जय जोहार. आम्ही जात आहे नागपूरला. दादा डायरेक्ट बोल. जोहार मित्रांनो, आज परत आम्ही नागपूरला जातोय आणि आमची जर्नी या ठिकाणी सुरुवात आहे. बघता तुम्ही आम्ही स्टेशनला लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत आणि या ठिकाणी ही जी ट्रेन आहे 12:30ची आहे आणि 12:30 नंतर थेट उद्या संध्याकाळी 3:30 वाजता ही ट्रेन पोहोचणार आहे. तर चला नागपूर तुम्हाला दाखवतो ट्रेनचा सफर कसा आहे. मस्त सगळ्यांसाठी स्लीपर म्हणजे झोपून जाण्याची जी व्यवस्था आहे. सगळ्यांना स्पेशल सीट आहे. मस्त आरामात झोपायचं आहे. अख्खी रात झोपणार आहेत कारण पोहोचायला बघितला तर मित्रांनो आमचा 3:30 आहे S3 इकडे. हे बघा हाय कर काय बघा सारी पब्लिक इकडे आहे अर्चना रावते, इकडे आहे लक्ष्मी सातवी, इकडे तिचे बहीण आहे आणि इकडे शंभू टोकरे आपल्या सोबतच आले. ही इकडे बसले राणी मुखर्जी. त्याला ब्लॉक करून टाकून सॉरी. इकडे आहे विशाखा जी आमच्या बरोबर आज आहे आणि इकडे रामभाऊ दादा बसलेत. आरबी राव आणि मागच्या वेळेस आम्ही फक्त 6 जण गेले होतो पण यावेळेस अख्खी पालघर इथे बघा. अनिल राऊत आहे. अनिल राऊत त्यावेळेस आम्ही नागपूरला 6 जण गेलो होतो आणि 6 जण तर गेलो होतो पण अख्ख्या पालघरचं नाव पुऱ्या महाराष्ट्रात गाजून आलं. आणि यावेळेस तर आपली अख्खी पालघर टीम आहे. जवळजवळ 35 ते 40 जे इन्फ्लुएन्सर आहेत, आपले युट्यूब कलाकार आहेत, हे सगळे त्या ठिकाणी जात आहेत. काही ब्लॉगच्या माध्यमातून तर काही रील्सच्या माध्यमातून. आणि विशेष बघितला तर आपला जो युट्यूब कलाकारांचा ग्रुप आहे तो आपला कल्चर आहे, आपला जो तारपा डान्स आहे, आपलं जे तारपा नृत्य आहे, हे त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र म्हणजे पूर्ण राज्य स्तरावरची ती स्पर्धा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळणार आहे. तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही नक्कीच पुरेपूर एफर्ट लावू आणि नक्कीच पुन्हा एकदा पालघरचा झेंडा घडवून येऊ. जोहार. जय जोहार जय आदिवासी. आपल्या टीम मध्ये जॉईन झाली पालघरची राणी. तर तिला विचारू हा प्रवास कसा वाटतोय तिला. आणि टोकरे तुम्हाला 2 शब्द सांगते ते तुम्ही शांतपणे हाताची घडी आणि तोंडाची वर बोट ठेवून नाही का. बोल ना. जय आदिवासी जय जोहार. असं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आणि बोल 2 शब्द. माझ्याकडे 2 माईक दिलेत. मी 2 माईकामध्ये काय बोलू. परंतु आज आम्ही सर्व युट्यूब कलाकार आणि आमचा तारपा नृत्य परफॉर्मन्स त्या नागपूरमध्ये प्रेझेंट करणार. ये परत आले. ये परत आले. ये परत आले. जय आदिवासी जय जोहार. आम्ही जात आहे नागपूरला. तर नागपूरला आम्ही जात आहे तर खूप एक्साइटमेंट होत आहे नागपूरला जायला. आणि तिकडे इतका मोठ्या स्टेजवर आम्ही परफॉर्म करणार आहे. तर खूप चांगलं वाटत आहे आणि असं वाटतं कधी जाऊ आणि कधी परफॉर्मन्स करू तिकडे. आणि इतका लांबचा प्रवास आहे तर मी कधी केलेलं नाही पण आता मला करायचा चान्स भेटत आहे तर मी नक्कीच तिकडे जाऊन माझं बेस्ट देईन.